भारतीय क्रिकेटला सध्या एका नव्या रन मशीनची चर्चा आहे. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या तयारीत असताना त्याच्या 10 वर्षाच्या धाकट्या भावानं क्रिकेट विश्वाला चकित केलंय. एका स्थानिक सराव सामन्यात या चिमुकल्या फलंदाजानं तब्बल 168 धावांची वादळी खेळी केली आहे. कोण आहे हा नवीन स्टार आणि त्याच्या बॅटमधून अशी धावांची बरसात कशी झाली आहे पाहूयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर भारतीय क्रिकेटमधला उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चित आहे. अवघ्या 15व्या वर्षी त्याची टीम इंडियात निवड झाली आणि आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र आता वैभवचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी हा आपल्या दमदार फलंदाजीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या अवघ्या 10 वर्षाच्या आशीर्वादनं समस्तीपूर इथं झालेल्या एका स्थानिक सराव सामन्यात 168 धावांची तुफान खेळी साकारली आहे. त्याच्या या कामगिरीनं क्रिकेट विश्वाला चकित केलंय. ऋषभ 11 आणि रोशन 11 यांच्यात झालेल्या या सामन्यात ऋषभ 11 या संघानं प्रथम फलंदाजी करताना 40 ओव्हरमध्ये 7 बाद 312 धावांचा डोंगर उभा केला. या मोठ्या धावसंख्येत आशीर्वादचा सिंहाचा वाटा होता. त्यानं 119 बॉल्समध्ये 19 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 168 धावांची शानदार खेळी केली आणि त्याचा स्ट्राईक रेट होता 141.18. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याच आशीर्वादनं आणखी एका स्थानिक सराव सामन्यात शतक झळकावलेलं. त्या सामन्यात त्यानं 87 बॉल्समध्ये 20 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 103 धावा केलेल्या. दरम्यान आशीर्वादच्या या शानदार खेळीचं कौतुक मोठा भाऊ वैभव सूर्यवंशी यानं सुद्धा केलंय. वैभवनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आशीर्वादचा फोटो आणि सामन्याचं स्कोर कार्ड शेअर करत त्याचं कौतुक केलंय. वैभवनं म्हटलंय की प्राऊड ऑफ यू माय लिटिल ब्रदर, कीप शायनिंग अँड मेकिंग अस प्राऊड एव्हरी डे असं कॅप्शन दिलं. तर दुसरीकडे वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागलंय. त्याची नुकतीच आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. 26 जून पासून आयर्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या T20 मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. वैभवनं IPL 2024च्या हंगामात राजस्थान रॉयल्स कडून खेळताना तब्बल 230हून अधिकच्या स्ट्राईक रेटनं 776 धावा कुटलेल्या. भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभवनं व्यक्त केलं होतं की हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आयुष्यात ज्या कारणासाठी पहिल्यांदा हातात बॅट धरलेली आणि सरावासाठी मैदानात पाऊल ठेवलं ते स्वप्न आज पूर्ण झालंय. आता बेलफास्ट इथं होणाऱ्या या सामन्यात वैभवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतंय का याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलंय. पण या दोन्ही भावांच्या जोडीवर, वैभव आणि आशीर्वाद यांच्या जोडीवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.